नमस्कार मैत्रिणींनो, नित्या आर्ट्सवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण ब्लाउजला पायपिंग कशी करायची ते पाहणार आहे। अशा प्रकारे पायपिंग केल्याने तुमची पायपिंग उलटी पण पडणार नाही आणि चपटीसुद्धा होणार नाही। तर आधी आपल्याला तिरप्या कापडामध्ये 1 ते 1.5 इंचाची पट्टी कापून घ्यायची आहे। मी इथे 1.5 इंचाची पट्टी कापून घेतलेली आहे, पण ती तिरप्या कापडामध्ये कापायची आपल्याला। हे जे 1.5 इंचाची पट्टी आपण कट करून घेतली आहे, याला डबल फोल्ड करायची आणि आपल्या ब्लाउजला शिवून घ्यायची। अर्धा इंचाचं अंतर ठेवायचं इथे, अर्ध्यापेक्षा कमी ठेवलं तरी चालेल, जेवढं आपल्याला आतमध्ये दाबता येईल तेवढं ठेवायचं आहे आणि पूर्ण गड्याला अशी पट्टी जोडून घ्यायची आहे। आता मी ही पूर्ण पट्टी गड्याला जोडून घेणार आहे। जसा आपला गळा आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे जोडून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी पूर्ण ब्लाउजला पट्टी शिवून घेतली आहे आणि आपल्याला थोडं टोक सोडायचं आहे दोन्ही साईडला, अर्धा इंच, जेणेकरून आपल्याला ते फोल्ड होईल सहजच। पूर्ण पट्टी अटॅच करून झाल्यानंतर याला आपल्याला कट द्यायचे आहे। शिलाईच्या आतमध्येच द्यायचे, शिलाई कट नाही झाली पाहिजे। याप्रमाणे पूर्ण ब्लाउजला जी पट्टी लावली आहे आपण, पूर्ण पट्टीला आपण कट देऊन घेतले आहे। हे बघा, आता जो हा आतमधला भाग आहे तो पूर्ण आपला दबून गेला पाहिजे आपल्या पट्टीच्या आतमध्ये। याला आपण कट करून घेऊ, थोडं जास्त झालं। याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि आपल्याला जेवढी पायपिंग काढायची आहे बाहेर तेवढी काढायची आणि पायपिंगच्या या साईडला इथे शिलाई मारून घ्यायची आहे। जेवढी आपल्याला जाड पाहिजे तेवढी जाड काढायची, बारीक पाहिजे असेल तर बारीक पण काढू शकता। आणि बस जशी ही शिलाई आहे याच साईडला अगदी इथे शिलाई मारून घ्यायची आहे। पूर्ण पायपिंगला व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि शिलाई मारत जायचं आहे। आणि जो हा आतमधला कापड आहे हा पूर्ण याच्यामध्ये फोल्ड झाला पाहिजे। याप्रमाणे तुमची पायपिंग येईल। जर तुम्हाला यापेक्षा जाड पाहिजे असेल तर जाड पण घेऊ शकता किंवा बारीक पण घेऊ शकता। तर या साईडला आपला जास्त कपडा उरत असेल तर तुम्ही याला हात शिलाई करून घेऊ शकता, त्याच्यामुळे तो कपडा असा बाहेर येणार नाही, व्यवस्थित राहील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा